विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरासरीचा शेवटचा टाईप पाहणार आहे। टाईप क्रमांक पहिला, शेवटच्या टाईप मधला उदाहरण क्रमांक पहिला। 5 पासून सुरू होणाऱ्या आणि 5च्या फरकाने येणाऱ्या 35 संख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। याला सूत्रानुसार सोडवावं लागते। विद्यार्थी मित्रांनो, सूत्र दिलेलं आहे, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या भागीला 2। ओके, मग पहिली संख्या आपल्याला माहित आहे किती आहे, 5। शेवटची संख्या आपल्याला माहित नाही। ओके, आणि एकूण संख्या 35 आहे, छेदात 2। मग लक्ष द्या, आपल्याला शेवटची संख्या माहित नाही, मग कशी काढणार इथं सांगतो मी तुम्हाला समजून। 35 मधून 1 वजा केले, आले 34। 34 ला फरकाने गुणणे, 5चा फरक आहे म्हणून 5 ने गुणलं। 5 चौक 20 शून्य, हातचे 2, 5 त्रिक 15, 2 17। आणि पहिली संख्या प्लस करणे म्हणजे आपल्याला शेवटची संख्या मिळते, म्हणजे 175। इथे 175। मग 5 पहिली संख्या प्लस शेवटची संख्या 175 गुणिला 35, एकूण संख्या 35, छेदात 2। पहिले बेरीज करत असतो अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये। तर मग लक्ष द्या, 175 आणि 5 180 गुणिला 35, छेदात 2। इथं वर भाग जातो, बे 9 18 म्हणजे 0। इथं 90 गुणिला 35, 90 गुणिला 35 आपल्याला सोडवावं लागेल। किती येईल तर लक्ष द्या, 0शी 0। ओके, 9 5 45, 5 हातचे 4, 9 त्रिक 27 आणि 4 31, म्हणजे 3150 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। ओके, दुसरं उदाहरण आता आपण पाहणार आहोत। 11 पासून सुरू होणाऱ्या 6च्या फरकाने येणाऱ्या 80 संख्यांची बेरीज किती। पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या भागीला 2, अशा पद्धतीने आपण सोडत असतो। आपल्याला पहिली संख्या माहित आहे 11, प्लस शेवटची संख्या माहित आहे का, नाही। एकूण संख्या गुणिला एकूण संख्या, एकूण संख्या झाले 80, छेदात 2। मग लक्ष द्या, एकूण संख्या काढण्याचं सूत्र आपण पाहिलं होतं, 80 वजा 1 म्हणजे 79। याला 6च्या फरकाने गुणणे, 6 9 54 4, हातचे 5, 6 7 42 आणि 5 47। ओके, याच्यामध्ये पहिली संख्या प्लस करायची 11, 5 7 1 8, 485 एकूण संख्या असतील, म्हणजे पहिली संख्या प्लस 485 एकूण संख्या प्लस शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या। ओके, भागीला 2। मग याची बेरीज करा, 5 आणि 1 6, 8 आणि 1 9, 496 गुणिला 80, छेदात 2। इकडे भाग द्या, बेचोक 8 म्हणजे इथं झाले 40, 40 गुणिला 496। ओके, याला कसं सोडवणार, याला सोडवा, लक्ष द्या, 0शी 0, 4 सकम 24, 24शी 4, हातचे 2, 4 9 36, 36 आणि 2 38शी 8, हातचे 3, 4 चौक 16 आणि 3 19, म्हणजे 19840 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने सोडवत आहे समजलं तुम्हाला। आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 2 पाहणार आहोत। उदाहरण क्रमांक तिसरा, 1चा घन प्लस 2चा घन प्लस 3चा घन प्लस 4चा घन प्लस 5चा घन यांची बेरीज करायची आहे, बरोबर आहे। तर कशा पद्धतीने सोडवणार, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या 5, छेदात 2। मग यांची पहिली बेरीज करणार, 5 आणि 1 6 गुणिला 5, छेदात 2। इथून 2 न भाग जातो, बे त्रिक 6, 5 त्रिक 15। आता हे 15 उत्तर नसून याचा वर्ग करणे, 15चा वर्ग किती येते 225, 15 गुणिला 15
225 ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागते. उदाहरण क्रमांक 14 आता आपण पाहणार आहोत. 1चा घन प्लस 2चा घन प्लस 3चा घन प्लस 4चा घन प्लस 5चा घन अशा 10 पर्यंतच्या घनांची बेरीज किती? मग याचं सूत्र आपण पाहिलेलं आहे. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या 10 गुणिला एकूण संख्या 10 छेदात 2. ओके, मग लक्ष द्या यांची काय होईल बेरीज. 10 ने 11 गुणिला 10 छेदात 2. इथून भाग जातो बे 5 10. 11 5 55. याचा करायचा वर्ग. याचा वर्ग करत असताना 55चा वर्ग कशा पद्धतीने करणार? याचा वर्ग लिहून टाका. 5चा वर्ग 25. या उरलेल्या 5च्या समोरची संख्या कोणती आहे? 6. 6 5 30. 30 25 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं अतिशय कमी वेळामध्ये सोडवावं लागते. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता टाईप क्रमांक 3 पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. 5व्या क्रमांकाचं उदाहरण. 5चा घन 6चा घन 7चा घन 8चा घन 9चा घन याच्या घनांची बेरीज. मग कशा पद्धतीने करणार घनांची बेरीज? घन माहीत असायला पाहिजे, बरोबर आहे. मग त्यापेक्षा शॉर्टकट ट्रिक काय? पहिले 1 ते 9 पर्यंत काढून घेऊ. 1 ते 9 पर्यंत म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या 9 गुणिला एकूण संख्या 9. ओके, छेदात 2. मग लक्ष द्या 9 ने 1 झाले 10 गुणिला 9 भागिला 2. इथं भाग जातो 5 10. 5 9 45. 5 9 45. ओके, अरे या 45चा वर्ग करणार आपण. 5चा वर्ग लिहिला 25. ओके, याच्या समोरच्या संख्येनं गुणणे. 5 चौक 20 म्हणजे 20 25 एवढ्यांचं उत्तर आलेलं आहे. आता त्यानंतर 1 ते 4 पर्यंत आपण काढून घेणार. याच्या समोरची संख्या कोणती आहे? 4. तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या 4 भागिला 2. मग यांची करणार बेरीज. 5 गुणिला 4 छेदात 2. इथं भाग जातो 2. 5 दोन्ही 10. 10चा वर्ग. 10चा वर्ग आपण काय करणार? 100. ओके, मग आता हे याचं उत्तर आलेलं आहे 1 ते 4 पर्यंत. मग या 20 25 मधून 100 गेले. 20 25 मायनस 100. तर 1925 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक डी म्हणजे 5 2 20. 20तून 1 गेला 19. आता उदाहरण क्रमांक 5 पाहणार आहोत. 9चा घन 10चा घन 11चा घन 12चा घन. ओके, याप्रमाणे 20 पर्यंतच्या घनांची बेरीज किती? मग पहिले आपण काय करतो? 1 पहिली संख्या ते शेवटची संख्या कोणती आहे? 20. पहिले 1 ते 20 पर्यंत काढून घेणार गुणिला एकूण संख्या 20 छेदात 2. म्हणजे हे झाले 21 गुणिला 20 छेदात 2. इथं भाग जातो. इथं 10. 21 गुणिला 10 210. या 210चा वर्ग करणार आपण. या 210चा काय करणार? वर्ग करणार. कशा पद्धतीनं? तर एकक स्थानी किती शून्य आहे? 2 शून्याची एका शून्याशी 2 शून्य केले. मग 21चा वर्ग आपल्याला माहित असायला पाहिजे 441 होते. ओके, हे या प्रश्नाचं उत्तर आलं. परंतु आपल्याला 9 पर्यंत पासून काढायचं आहे. तर याचा अर्थ आपल्याला इकडं 8 पर्यंत काढावं लागेल. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या 8 गुणिला एकूण संख्या 8 छेदात 2. म्हणजे इथं प्लस केली 9 गुणिला 8 छेदात 2. इथं भाग जातो 2 चौक 8. 9 चौक 36. 36चा वर्ग. 36चा वर्ग काढायचा असेल तर 6चा वर्ग 6. ओके, 36चा वर्ग 6. उरले किती? 3. 6 त्रिक 18. 18 दोन्ही 36. 36 आणि 3 36 आणि 3 39. 39शी 9 हातचे आले 3. 3चा वर्ग 9. 9 3 12 म्हणजे 1296 या प्रश्नाचं उत्तर येते.
आता काय करायचं आहे आपल्याला? आता आपल्याला करायचं आहे 1 मिनिट. आता काय करायचं आपल्याला? या संख्येतून ही संख्या वजा करायची आहे. छेदात वजा 1296. लक्ष द्या. 10तून 6 गेले 4 राहिले, हातच्या वापस. 10तून 10 गेले 0 राहिले, हातच्या वापस. 11तून 3 गेले 8 राहिले, हातच्या वापस. 4तून 2 गेले 2 राहिले, हातच्या वापस. 484. ओके, म्हणजे 42,804 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता टाईप क्रमांक आपण 4 पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. 7वं उदाहरण. एका कुटुंबातील 9 सदस्याचे सरासरी वय 38 वर्ष आहे. त्या कुटुंबातील 46 वर्षाचा व्यक्ती बाहेरगावी गेला आणि त्याऐवजी 10 वर्षाचा मुलगा घरात राहायला आला, तर त्या कुटुंबातील व्यक्तीचे सरासरी वय किती? अशा पद्धतीचं उदाहरण आहे. सोडवणार कसं पहा. 46 वर्षाचा व्यक्ती बाहेर गेला, त्याऐवजी 10 वर्षाचा व्यक्ती आतमध्ये आला. ओके, यांची करा प्लस मायनस मायनस, म्हणजे 46 मधून 10 गेले 36 राहतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. ओके, त्याच्यानंतर एकूण सदस्य किती आहे? -36 मधून याला भागायचं एकूण सदस्याने. 9 × 9 9 चौक 36, म्हणजे उत्तर किती आलं? -4. बरोबर आहे. एकूण वय किती होतं? एकूण सरासरी वय 38 वर्ष. मग 38 - 4, 38 - 4 केल्यास 34 उत्तर येते आपल्या प्रश्नाचं. म्हणजे नवीन सरासरी किती होईल? 34 वर्ष. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमधील शेवटचं उदाहरण क्रमांक 8. एका बसमधील 10 प्रवाशांचे सरासरी वय 54 kg आहे. त्यापैकी 25 kg वजनाचा व्यक्ती खाली उतरला आणि 45 kg वजनाचा व्यक्ती बसमध्ये चढला, तर त्या बसमधील व्यक्तींची सरासरी वय किती? अशा पद्धतीचं उदाहरण आहे. पहा, 45 kg वजनाचा व्यक्ती काय केला? चढला. ओके, 25 kg वजनाचा व्यक्ती खाली उतरला. प्लस मायनस मायनस, 0शी 0. 4तून 2 गेले 2 राहिले, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे हे प्लस मध्ये असतील. इथं झाले 20, हे प्लस मधले. एकूण प्रवासी किती होते? 10 होते. यानं भागलं. 10 × 10, 10 × 2 20, म्हणजे उत्तर आपलं +2 मध्ये आलं. मग एकूण सरासरी वजन किती होतं? 54 होतं. मग या 54 मध्ये +2 केल्यास उत्तर येते 56. ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. म्हणजे आता येणारी पोलीस भरती असेल, आता आजच आर्मी भरती निघलेली आहे, म्हणजे अग्निवीरची भरती निघलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांचा फायदा झाला पाहिजे. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.